आज आपण पोहोचलो आहोत टाका गावामध्ये जिल्हा परिषदेच्या मार्फत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारा असल्यामुळे या ठिकाणी आज या रस्त्यावरती हे टाका बिरवली या गावाला जाणारा हा रस्ता आहे. आज या ठिकाणी हा ट्रॅक्टर या घरासमोर पलटी होत असताना या ठिकाणी जे काय परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली, या खराब रस्त्यामुळं या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला जे घर आहे या घराच्या जे काय समोर महिला होत्या, त्यांचे काही लहान लेकरं होते आणि ते लेकरं या ठिकाणी खेळत असताना हा ट्रॅक्टर पलटी झाला. मग या ठिकाणची जी काय मावशी ज्या घरचे त्यांच्याशी आपण थोडंसं बोलणार आहोत. मावशी, हा ट्रॅक्टर पलटी झाला त्यावेळेस फोन ट्रॅक्टर कसा पलटी झाला? गाडी अडचणी उडी टाकली खाली. 2-4 माणसं होती, त्यांचं अंगलट करायचं. आम्ही पण होतो, आमचं अंगलट करायचं. मग आम्ही काय लक्ष देऊन काम करण्याचं काम आहे या ठिकाणी होताना दिसत नाहीये. या ठिकाणी आज एक परिवार या घटनेपासून वाचलेला आहे आणि खरोखरच आज या घटनेचं साक्षीदार म्हणायला काय हरकत नाही. या घटनेतून वाचलेले जे काही उमेदवार आहेत, संदीपान चळकी, हे याही ठिकाणाहून जात असताना त्यांचा अपघात होता या ठिकाणी वाचलेला आहे. दैव बलवंतर म्हणून या ठिकाणी खरोखर या ठिकाणची परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही या गावचे जे काही सरपंच आहेत या सरपंचाशी आपण बोलणार आहोत. या प्रकरणाला किंवा या घटनेला किती काळापासून या घटना घडत आहेत यासाठी आपण यांना विचारणार आहोत की आपण प्रशासनाला काय या गोष्टीची माहिती दिली का किंवा अर्ज केला का, या गोष्टी आपण बोलणार आहोत. आपण या गावचे प्रतिष्ठित नागरिक सरपंच आहात, तर आपण या रस्त्यातून वारंवार घटना करत असताना प्रशासनाला काय माहिती दिली का? आपल्याला काय कल्पना आहे का हा रस्ता कोणत्या कंपनीचा मार्फत किंवा कोणत्या ठेकेदाराचा मार्फत? आज या ठिकाणी हा ट्रॅक्टर या घरासमोर पलटी होत असताना या ठिकाणी जे काय परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली, या खराब रस्त्यामुळं या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला जे घर आहे या घराच्या जे काय समोर महिला होत्या, त्यांचे काही लहान लेकरं होते आणि ते लेकरं या ठिकाणी खेळत असताना हा ट्रॅक्टर पलटी झाला. मग या ठिकाणची जी काय मावशी आहेत या घरचे त्यांच्याशी आपण थोडंसं बोलणार आहोत. मावशी, हा ट्रॅक्टर पलटी झाला त्यावेळेस ते फोन होतं? ट्रॅक्टर कसा पलटी झाला? गाडी अडचणी त्यांनी उडी टाकली खाली. 2-4 माणसं होती, त्यांचं लक्ष देणं गरजेचं होतं. आमचं एवढंच म्हणणं आहे की आणि स्पीडमध्ये जाते वाहनं वरून ट्रॅक्टर जर घसरलं तर घरात येईल याची कायम भीती असते. या ठिकाणी एक ग्रामस्थ आहे. सर, आपलं नाव काय सांगा? सर, ही घटना केव्हा आणि कधी घडली? या ठिकाणी काय घडलं? आज दुपारी साधारणतः 1:30 वाजेच्या सुमारास हे ट्रॅक्टर या ठिकाणून जात होते आणि हे ट्रॅक्टर एकाच ट्रॅक्टरला 2-2 ट्रॉल्या लावून ओढतात. आम्ही 1000 वेळेस यांना सांगितलंय की या ट्रॉल्या 2-2 ओढू नका, इथून एक घेऊन जावा. लोड ओव्हरलोड असतो आणि ओव्हरलोड आणि तीव्र चढ असल्यामुळे आणि दोन्ही बाजूला लहान लेकरं आणि घरं असल्यामुळे आमची वारंवार विनंती आहे या लोकांना, या ऊस वाहतूक करणाऱ्या लोकांना, की तुम्ही 2-2 ट्रॉल्या नेऊ नका, एक ट्रॉल्या न्या. एक तर या ठिकाणचा जो रस्ता आहे, हा जो मधला जो टप्पा आहे तो टप्पा तो टप्पा तयार करण्यात आलेला नाही. जो ह्याचा संबंधित कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांनी याच्यामध्ये कसलंही लक्ष घातलेलं नाही. गेली 1 वर्ष झाल्याच्या दोन्ही बाजूचा रस्ता तयार आहे. या रस्त्याची दुरावस्था अशी झाली आहे की गेल्या 10 वर्षापासून इथं कुणीही लक्ष दिले गेले. रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे याचा प्रश्न या ठिकाणी नागरिकांना पडलेला आहे. घर आहे, या बाजूच्या घरामध्ये 2 ते 3 वेळा ट्रॉली गेलेली या ठिकाणी नागरिकाचं म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी पलटी होण्याचा प्रकार झाला. मग या ठिकाणी प्रशासन कधी दखल घेणार?
काय एखादा जीव गेल्याच्या नंतर एखाद्याचे प्राण एवढे स्वस्तात तुम्ही घेणार? तर असा प्रश्न या ठिकाणच्या नागरिकांना पडलेला आहे. इंडिया स्टार निवडून आणि मराठीसाठी बाळकृष्ण कदम.